नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत मुगवड्या। त्या वर्षभर टिकणाऱ्या मुगवड्या आपण बनवायला सुरुवात करूया। तर मी हे ना मुगाची डाळ घेतली आहे सालीवाली, आणि सकाळी लवकर उठून 4 ते 5 तास मी हिला भिजत घातले। तुम्ही रात्रीसुद्धा भिजू घालू शकता। आणि मुगाची डाळ मी ही तुमच्याकडे जी मुगाची डाळ आहे बिना सालीवाली किंवा साल्टवाली तरी चालते। आणि आता ही स्वच्छ धुवून मी मिक्सरला वाटून घेतली आहे, बघू शकता बारीक करून घेतली। आणि माझ्याकडे मेथी होती वाळलेली, मी तिला बारीक करून त्याच्यामध्ये टाकून घेतली। त्याचबरोबर याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे गच्चीवर किंवा अंगणात बाजेवर तुम्ही ह्या मुगड्या घालू शकता। तुमच्याकडे पांढरी पन्नी असेल ना तर खूप छान, जर नसेल तर दुसरं काही वापरू शकता। आता मी माझ्याकडे पन्नी नसल्यामुळे मी चादरवर घालत आहे। मी या चादरवर थोडंसं पाणी शिंपडून घेतलं होतं। आता ऊन असल्यामुळे ते वाळून सुद्धा झालं आहे। तर ह्या मुगवड्या मी ह्या पद्धतीने छोट्या छोट्या साईजच्या बनवल्या आहेत, तुम्ही बघू शकता। याला की नाही नंतर आहे ना थोड्याशा ह्या म्हणजे वाळल्या गेल्या ना याला पलटून घ्यायचं, त्या जास्त करून चिपकणार नाहीत। तर आपल्या मुगवड्या ह्या तुम्ही मुगवड्या बनवायला तुम्ही मोठ्या साईजच्या किंवा छोट्या साईजच्या बनवू शकता। जास्तही छोट्या बनवायच्या नाही आहे, थोड्या मिडियममध्येच राहू द्यायच्या। तुम्ही बघू शकता किती छान मुगवड्या आपल्या झाल्या आहे। आता ह्या उन्हात याला की नाही 2 ऊन द्यायचे, एक ज्या दिवशी बनवेल ते ऊन आणि दुसऱ्या दिवशी। कारण की कसं आहे ना, पहिल्या उन्हात त्या सगळ्या वाळून जातात, पण मध्ये ना थोडंसं जर ओलसरपणा राहिलं ना त्या वर्षभर टिकणार नाहीत, म्हणून याला 2 ऊन द्यायचे। तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आपल्या मुगवड्या तयार झाल्या आहेत। आणि मी तुम्हाला बारीक करून सुद्धा दाखवते की आपली मुगवडी किती छान आणि मधात ओलसरपणा बिलकुल नाही आहे, हे बघू शकता। तर आपला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।